हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि मस्तपैकी छान अशी नाईट झाली, संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं कुणाचं काय चाललंय आणि घरात आज शांतता काय सगळी. हाय चिवा. तर चला आपली चिवा तर गावली संध्याकाळी आपली चिवा आणि मस्तपैकी आपलं काय खातर ओ माय गॉड चिवडा तुला आवडतो. बेल करून खाऊ की आपण कांदा चिरकी. हां कांदा आहे, टमाटा आहे, काकडी आहे, कोथिंबीर आहे, मस्तपैकी झणझणीत छानपैकी मी करतो सगळं बाहेर आण आणि इथं चिराय घे तर मी आलोच व्हिडिओ काढून. तर चला तिकडं आम्हाला सगळं खायचं आहे आयुष्यपद. आणि इकडं काय चाललंय तर मित्रांनो इकडं चाललंय बघवाचं. तिला कपडे आणलेली एकदा 4-5 ड्रेस घेऊन आलो. 3300 रुपयाचं तिला ड्रेस आणले एकदाच छानपैकी. असं दे ग मला सांगितलेलं का म्हणजे काय हे बोलायची भाषा झाली का. तर असं द्या दाव हो का हे एक आणलं अश्विनीला फुलगायच आणल्यात दावची मग आणू. हां कसला ड्रेस कॉट सेट ड्रेस कसला ते म्हणतात ना कॉट सेट ड्रेस अश्विनीला आणला. ही किती रुपयाचं 499. 1102 म्हणून आणलेत. पुन्हा दाव की सगळं दाव की तुझं कलेक्शन तरी दाव मला. अरे दावला का 1 2 3 4 4 ड्रेस आणले. 1 2 हा एक आणला. बघत होते आता मी कसं काय तिथं काय घाई घेतलं सगळं. तिला 4-5 ड्रेस आणलं. तिला शॉपिंग केली आज. अनुष्काला शॉपिंग झाली. एकच बार राहिले माझं आता चिवडं राहिले सगळ्यांना घेतलं आणि मी राहिली. त्यांच्या पसंतीचं आहे हे बरं का. हा हे माझ्या पसंतीचं. हा कसं मग कसं तिला कामात वगैरे मग खाऊ एखादा ड्रेस असला म्हणून काय होतं. हा त्याला काय असतं मग खाऊ ड्रेस पाहिजे नाही एखादा. होय अनुष्का. हा 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 तुझं पण मग खाऊच आहे. कसं मग खाऊ ड्रेस चांगले दिसतात आणि भावला कसा बसलाय. आणि माझी खुर्ची या दुकानावर होती मी आता दुकानावर लागत नाही म्हणून काल घेऊन आलो. मस्तपैकी मला अशी बसायला ITमध्ये दुकान आहे की बारामध्ये शॉप आहे की त्यांना माहिती की शॉपवरचं काही व्हिडिओ आलं नाही तर मी काढलंच नाही तर मी टाकतच नाही ना. ह्या रूममध्ये एकदम मस्त वाटतं असं छान फ्रेश एकदम टकाटक मध्ये सगळं. आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ काढला का नाही आम्हाला म्हणतात कुठे गेलाय फिरायला म्हणजे त्यांना असं लॉजवर ह्याच्यावर गेल्यासारखंच वाटतं कारण की आम्ही इंस्टाग्रामला ह्याला असं व्हिडिओ काढून टाकतो की. तर झाली आज अश्विनीची मस्तपैकी शॉपिंग झाली छानपैकी. तिला एक 3-4 दिवस घेतलं छानपैकी आहे ना अश्विनी. कसं झालं मस्त झालं ना. खुश ना. ऑनलाईन पण ऑर्डर केलं मध्ये तिने. ऑनलाईन पण तिने 2 घेतलं. पण कसं काय झालं ती काम करते मग काम करते म्हणलं तिला 1-2 तिने घेतलं म्हणून मी काय तिला म्हणतच नाही जाऊ द्या मरू द्या. घेतलं तिने कष्ट पण तेवढंच करते. तिने काय साधं सुद्धा लोणचं करू लागितलं नाही. लय केलं तिने. ऑर्डर घ्यायच्या लिहायच्या ॲड्रेस फक्त कुरिअर करायचं लय तिच्या मड्याला कराय मित्रांनो. थोडा करगा बारकी होऊन गेली खराब झाली ती. बारकी नाही झाली असं द्या तसं लय माझ्या लेकरांनी लय कामं केलं दोन्ही. चिमणीने पण लय आता विषय काय झाला आपलं लिंबाचं लोणचं चालू झालंय. काल आपण व्हिडिओ टाकलं. आता इंस्टाग्रामला आणि फेसबुकला आणि काय आपण लिंबाचा नाही ना आपल्याकडे मुरलेलं लोणचं म्हणजे कसं झालंय मुरलेलं लोणचं लगेच लागतं स्टॉक नाही आपल्याकडं. त्याच्यामुळे आम्ही शांत बसलो एकदम शांत. तिला काय म्हणलं शांतीत क्रांती करायची लय वाळवा करायचं नाही. तरी 7 किलोची ऑर्डर नाही ऑर्डर तशा आहे ती 20 किलोची ऑर्डर आपली 27 किलोची ऑर्डर आहे. पण त्यांना मुरोस तर 10 दिवसाचा गॅप दिलाय. त्यांना म्हणलं 10 दिवसानंतर तुम्हाला लोणचं देणार. आणि महत्वाचं म्हणजे आज आम्ही भरण्याच्या कंपनीत गेलतो आहे ना. मस्तपैकी आपल्याला भरण्याचा चौकशी केली. आपलं खूप नियोजन आहे वेगळं नियोजन आहे. लिंबाच्या लोणच्याला भरण्याची गरज आहे. अर्धा किलोची पॅकेटची गरज आहे आम्हाला सध्या. तिथं थोडंफार पैसे घालवणं पण गरजेचं आहे. इकडे तिकडे वायपाट घालवस तर तिथं घालवणं गरजेचं आहे म्हणून थोडं जाऊन चौकशी वगैरे करून जिथली तिथं करून आलो. कसं लिंबाच्या लोणच्याची क्वालिटी द्यायची आपल्याला. आंब्याच्या लोणच्याची तर क्वालिटी आहेच पण त्याचबरोबर आपल्याला जेवढं लिंबू लोणचं विकता येईल आमचं टार्गेट आहे लिंबू लोणचं 2000 किलो विकायचं 400 रुपये केजीनी. आपला रेट ठेवला आहे 350 रुपये किलो आणि कुरिअर चार्ज 50 रुपये. म्हणजे तसा कुरिअर चार्ज आम्हाला 70 ते 80 रुपये जातो. पोस्टाने टाकायचं म्हणलं
तर 1 किलोपर्यंत 70 रुपये आहे आणि पॅकिंगला 20 रुपये खर्च, 70, 80, 90 रुपये. पण आम्ही तुमच्याकडून 50 रुपये घेतो. कसं लय पण लुटून आहे म्हणतात ना, म्हणजे मापातच घेतलं पाहिजे पैसे. तसं त्याला कष्ट पण आहे, असं नाही की त्याला कष्ट नाही. तर चालेल, आता लोणच्याचं नियोजन झालंय. आता मी पुन्हा मगाशी जाऊन 50 किलो लिंब घेऊन आलोय. आता 50 किलो म्हणजे काल जवळपास 50 किलो लिंब, 30 किलो मिरची, सगळं मसाला वगैरे, तेल वगैरे धरून आमचं 90 ते 95 किलो लोणचं झालंय पहिलं. पण पुन्हा आता आणखी 50 किलो लिंब घेऊन आलो, कारण की बघता बघता 27 किलोची ऑर्डर आली. मग राहिलेलं 25, 26 किलो, 24 किलो, 23 किलो लोणचं संपायला किती वेळ लागणार आहे. मग पुन्हा ती मुरायचं, पुन्हा आम्ही ती विकायचो. त्याच्यापेक्षा हिला काय म्हणलं, चल काय बसण्यापेक्षा, शांत बसण्यापेक्षा आपलं रोजची रोज लिंबू लोणचं करणं गरजेचं आहे आणि केलं पाहिजे. केल्याने काय होतं, हे काय कुठे जाणार नाही, खराब होणार नाही, काय नाही, मूर्त. म्हणून आठवड्याला 100 किलो करायचं टार्गेट आहे. जास्त नाही, 2-1,000 किलो लोणचं करून ठेवलं म्हणजे आपलं जोपर्यंत आंब्याचा सीजन 8 महिने टायमिंग आहे ना, महिन्याला नाही म्हणलं तरी 200 किलो जरी आपलं लोणचं लिंबाचं खपलं, 200 किलोचं टार्गेट धरलंय आम्ही, तर 10 महिन्यात 2000 किलो संपल. तोपर्यंत आंब्याचा सीजन येतोय. डन. हा, तर आपण जास्त नाही. आता कसं आहेत लिंब पण व्यवस्थित मिळते. लाडूचं पण चालू आहे त्यात मध्ये. आता लाडूचं बघा, ते 12-12 किलोची ऑर्डर दिली. डिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू, चिवडा. ती काय हॉस्टेलची ऑर्डर होती त्याच्यामुळे ती वन टाइम आलती. पुन्हा आणखी आता परत नेलता हो का रवा लाडू 2 किलो करायच्यात मला. आता रवा लाडूची ऑर्डर आहे 2 किलोची. आता मस्तपैकी तुपात छान असा रवा भाजायचा, सरसरी तसा लाल होईपर्यंत मस्तपैकी मग लाडू बिडू बांधायचं. आणि परत उद्या आता ह्यांना हाच खारका फोडायला, अजून डिंक लाडू करायला. डिंक लाडू करायचे, आणखी 2 किलोची ऑर्डर आली. ठीक आहे, असू द्या. मस्तपैकी गावरान तूप वगैरे असतं आपलं, माऊली तूप तुम्हाला माहितीच आहे. हा, म्हणजे आम्ही कसं एकदम गावरान पद्धतीचं माऊली तूप आम्ही 6 किलो आणलेलं, त्यातलं 1 किलो आम्ही ऐकलं. हा, एका ताई म्हणल्या नाही मला देच मग व्हिडिओत भरण्या दाखवलेल्या मावशींकडून आणलेले तुपाच्या, त्यातले 5 किलो 6-7 किलो आणलेलं, त्यातलं 1 किलो दिलं. मग 1 किलो आम्ही दिलं त्यांना. आपण काय घेतलं इथं जाऊन आणू मावशीच्या दुकानातनं, म्हणून 1 किलो त्यांना दिलं तूप. असं तूप लय भारी, लय मस्त. डिंक लाडू केलत ना पुण्याची, ती 2 किलोची ऑर्डर घेतली. ते त्यांना लय आवडलं. ते म्हणले आमच्या म्हणजे असे 50 वयाच्या जो हे होते, आपले काय म्हणतात ते काका होते, आणि त्यांच्या आईसाठी पाहिजे होते लाडू. म्हणले लय आमच्या मम्मीला लय आवडले. म्हणले म्हणजे माझं मी दाखवले तर म्हणलं की शक्यच नाही की ह्या पुरीने ती लाडू बनवला असतील. हा, पण चोरल्यात ह्या पोराने. हा, ह्या पोराने ती मिक्सर मध्ये बारीक केलेत. हा, काय असते. चला तर हाय, डोक्याला टेन्शन आहे माझं. आता उद्या ती खारका फोडायच्या, बारीक करायच्या, रव्याचे लाडू करायचे. आता उद्या आज बारामतीत पालखी होती, कुरिअरचं जरा हे झालं, तरी इकडची भावनगरची टाकली, तिकडची राहिल्यात इथं. आता उद्या आला शुक्रवार, परवा शनिवार, रविवार आला. आता कुरिअर सोमवारी टाकायची. सगळं मस्तपैकी ताजं ताजं करायचं. चिवडा तर आपल्याकडे केलेला आहे, डन आहे. आणि काय नाही मित्रांनो, एकदम काय नाही काय नाही, आपलं टार्गेट आहे 2000 किलो लिंबू लोणचं करायचं म्हणजे करायचं. आणि ते टार्गेट मी खरोखर पूर्ण करणार. मी जसं म्हणलो आंबा लोणचं 1000 किलो करायचं, पण 2000च्या वर गेले, 2200-2300 किलो करायला लागलं आपल्याला. कारण की नाईलाज होता, तेवढं खपत होतं, तेवढी ऑर्डर होती. आणि सध्या ऑर्डर येतात, पण त्यांना आम्ही लिंबू लोणचं खपावतो. या त्यांना म्हणतो लिंबाचं लोणचं घ्या, चांगले आंबा लोणचं. लिंबू लोणचं पण सेम तीच आहे. आणि कोण म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की लिंबू लोणचं इतकं खात्यात म्हणून, माहिती नव्हतं. आंबा लोणच्यापेक्षा लिंबू लोणच्याची विक्री जी असते जास्त आहे. हॉटेलमध्ये, कंपनीमध्ये, सगळीकडे लिंबू लोणचं म्हणजे जे असतात ना, मोठ्या मोठ्या कंपनी, पेजो म्हणा, भारत फोर्स म्हणा, अशा मोठ्या मोठ्या कंपनी, काल मेसला वगैरे. मला काल आम्हाला कंपनीतनं फोन आला, सांगता राहिलो, तुम्ही जर लोणच्याचा व्यवस्थित रेट दिला तर लिंबू लोणचं आम्ही वन टाइम 200-200 किलो आमच्या मेससाठी घेऊ म्हणून डायरेक्ट आम्हाला सांगितलं. अरे बास की, आणखी काय पाहिजे. असा एक कॉल आला तरी असं म्हणजे करणार पाहिजे, ह्यांच्यासारखं मदत करणार पाहिजे, साथ देणार पाहिजे, है का नाही. मी नको म्हणायची. आता काय लोक काय कमेंट करतात, एक गेला तिकडे पालखीला आणि एक बांधतोय बायको बरोबर लाडू करू लागतोय. अरे दादा, म्हणजे एक कमेंट करते दादा, म्हणजे ते लाडू करू लागतोय म्हणून बायकोला. मला
मी बाहेरचं पण काम करतो, मी दुकान बंद केलेलं नाही, मी कामावर पण जातो आणि घरी आल्यानंतर जे मोबाईलवर रील बघत बसायचं, फालतूपणा करायचा, इकडं जा तिकडं जा, मित्रात बस, इकडं बस तिकडं बस, मित्रच नाहीत तुम्हाला. त्याच्यापेक्षा मी घरात बसून बायका पोरांना वेळ देतो आणि ह्यांच्याबरोबर हिला काम करू लागतो, लाडू बांधू लागतो. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे असं नाही की लय मदत करते. बाकीच्यांसारखा मला फालतू नाद नाही, मला काय तसलं व्यसन नाही. मी तसं म्हणजे तसं मी म्हणत नाही. म्हणजे बाकीचे कसं असतात जास्त करून फिरणं, बोंबलत फिरणं, सगळ्या गोष्टी करणं म्हणजे असतात नाद. मला तसा नादच नाही. मी घरातनं हलत नाही. चिवल सुद्धा तुम्ही विचारा, मी जसं एकदा घरात घुसलो ना, घरातनं बाहेर 1 मिनिट सुद्धा निघत नाही. तिथं बसतो निवांत. ही जर काय करत असली तर हिला करू लागतो. ही जर चुलीपाशी काय करत असेल त्याला गेलं की चल म्हणतो, चल काय करते अश्विनी, चल मी पण करू लागतो. असलं नाद चांगलं बाहेरच्या नादापेक्षा. घरातला नाद कधी का होईना चांगला, आणि ज्या गोष्टीपासून आपल्याला 4 पैसे मिळतात ती नाद कधी का होईना उत्कृष्ट, असं माझ्या तरी बुद्धीला बरं वाटतं आणि मला व्यवस्थित वाटतं. बाकीचं कुणाचं जगाचं काय मला काय घेणं देणं नाही. कोण काय म्हणते तरी एक जण कमेंट करते, बायकोला लाडू बांधतो बायानवाने. असू दे असू दे. तुला दादा माहिती नाही, 5 किलो लाडू आम्ही दोघा नवरा बायकोनी बांधलं तर 5-20, 400 रुपये किलोनी 2000 रुपये होतात आमचं. त्यातनं 1000 रुपये खर्च झाला तरी आमची अर्ध्या 1 तासात आमची हजेरी निघते. 1000 रुपये हां, ही जी 500 रुपये हजेरी निघते, माझी 500 रुपये हजेरी निघते. आणि मला जर कामावर जाऊन तिकडे 900 रुपये हजेरी पाडून इथं जर 500 रुपये हजेरी पाडली तर मला 1400 रुपये हजेरी पडल्यावर काय अडचण काय आहे? काम केल्यावर काहीच होत नाही. गेल्या वर्षी कोपटात राहत होतो, ह्या वर्षी आता मस्तपैकी असं लाडू बांधत राहिलो तर पुढल्या वर्षी दारात चिवच्या वाढदिवसाला थार असेल. हा, खरं खोटं